नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ह्या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. मी तुम्हाला मागच्या 2-3 ट्रेडिंग डेजमध्ये जे विश्लेषण उपलब्ध करून देतोय, त्यामध्ये ह्या सोप्या पद्धतीनं विश्लेषण उपलब्ध करून देतोय. काल आता काय केलं होतं, 2 लेव्हल दिल्या होत्या. वरच्या बाजूला 24,295 ची ही लेव्हल होती. खालच्या बाजूला जर बघितलं तर 24,226 ची ही लेव्हल होती. आणि मी सांगितलं होतं, की जर किंमत ओपन झाली आणि त्यानंतर वरच्या दिशेनं टिकली, तर आपल्याला तेजी बघायला मिळेल आणि माझी अपेक्षा तीच होती, की वरच्या दिशेनं टिकेल आणि तेजी होईल. मात्र जसं गॅप डाऊन ओपन झालं, आपल्याला समजलं पाहिजे की आज दिशा मार्केट वेगळ्या पद्धतीनं पकडतंय. खालच्या दिशेनं आणि असं का देतोय मी कायम मागचे 2-3 दिवस? कारण मागचे 2-3 दिवस आपल्याला कन्फ्युजन किंवा 50-50 ची परिस्थिती आहे. म्हणजे आपण ज्याला लेव्हल बेस्ड ट्रेडिंग असं ज्याला म्हणतो, त्या पद्धतीनं लेव्हल बेस्ड विश्लेषण करण्यासारखी परिस्थिती होती. आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे दोन्हीकडे जाऊ शकत होतं. आपल्याला काय वाटत होतं ती गोष्ट वेगळी आहे, पण जाताना दोन्हीकडे जाऊ शकत होतं. म्हणून सांगताना मी काय केलं होतं, दोन्ही दिशा तुम्हाला सांगत होतो आणि लेव्हल देत होतो आणि सांगितलं होतं क्लिअर कट, की लेव्हल बेस आपल्याला सध्या ट्रेडिंग करावं लागणार आहे. तर त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता ही डे लोची लेव्हल होती. ओपन त्याच्या खाली झालं. एकदा बाउन्सचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतर तो बाउन्सही झाला आणि खालच्या बाजूला मग खाली जायला लागल्यावर 24,180 चं टार्गेट दिलेलं होतं. 24,180 ला टच झालं आणि सांगितलं होतं की ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे. त्यामुळे जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही, खालच्या दिशेचा विचार करू शकत नाही. तोपर्यंत डब्ल्यू पॅटर्न बनायला संधी असणार. तुम्ही बघू शकता की एक चांगला डब्ल्यू पॅटर्नची संधी आपल्याला इथे मिळाली होती. मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर एक डब्ल्यू पॅटर्न बनतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तुम्ही इथे बघू शकता. इथपर्यंत खाली आलं, त्यानंतर इथपर्यंत वर गेलं, त्यानंतर इथपर्यंत खाली आलं आणि परत वर जायला लागलं. आता इथे डब्ल्यू पॅटर्न बनत होता. पहिला लो जो आहे तो लोअर लो होता, दुसरा लो आहे तो हायर लो होता आणि परफेक्ट 24,180 जवळ प्रयत्न केला बायर्सनी. म्हणजे आपल्याला इथे स्पष्टपणे दिसतंय की बायर्सनी प्रयत्न केला. पण ह्याचं ब्रेकआउट आलं का? तर ब्रेकआउट येण्यासाठी साधारणपणे 24,220 च्या आसपास ह्याच्यावर एक किंमत क्लोज होणं आवश्यक होतं ग्रीन कॅन्डल बनून. बरोबर, अशी क्लोज होणं आवश्यक होतं. तसं जर झालं असतं आणि त्याचा हाय ब्रेक झाला असता तर मग हा डब्ल्यू पॅटर्न तयार झाला असता आणि मग तेजी बघायला मिळाली असती. काय झालं, फक्त किंमत वर जाऊन खाली आली. आपल्याला तसं चालत नाही. त्यामुळे इथे ब्रेकआउट जो पाहिजे होता तो झाला नाही आणि मग इथे काय झालं, हा फसवा ब्रेकआउट होता. आपण ही सिस्टीम का काढली अशी, एक कॅन्डल वर क्लोज झाली पाहिजे आणि मग त्याचा हाय ब्रेक झाला पाहिजे. त्याचं कारण तुमच्या लक्षात येईल, की नाहीतर मग काय होतं, ही जी कॅन्डल बनली बरोबर 3 वाजता, इथे काय झालं, फॉल्स ब्रेकआउट झाला. ज्यांनी ज्यांनी हा डब्ल्यू पॅटर्न बघितलेला होता आणि ह्या डब्ल्यू पॅटर्न बघून ज्यांना असं वाटायला लागलं होतं की अरे आता ब्रेकआउट येऊ शकतोय, म्हणून ज्यांनी घाई गडबडीत एंट्री घेतली असेल, नुसती किंमत वर गेली म्हणून एंट्री घेतली असेल, त्या सगळ्यांना फसवण्यासाठी, त्यांना ट्रॅप करण्यासाठी. आणि आज तसंही एक्सपायरी होती, वीकली ऑप्शन एक्सपायरी होती. त्यामुळे इथे काय केलं गेलं, एकदम मोठी कॅन्डल बनवली गेली आणि मग शेवटी ज्याचा आपल्याला काहीच उपयोग नव्हता.
कारण एकदा 24,180च्या खाली ब्रेकआउट झाल्यानंतर मग 3:15 वाजता मार्केटमध्ये निफ्टीमध्ये मूव्हमेंट दिसत नाही आणि मग डायरेक्ट हे दिसतं ऑप्शनमध्ये. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऑप्शनमध्ये कंटिन्यू ट्रेड करू शकता. तर आता इथे काय झालं, इथून खाली आली आहे. आता हे झालं. आज काय झालं, आज दिवसभर जर बघितलं तर इथे याच्यामध्ये साइडवेज मूव्हमेंट झाली. याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे सकाळच्या सत्रात एकदा हे खाली आलं, 24,180 ला टच झालं. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हे पूर्ण साइडवेज मूव्हमेंट होती. याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही स्वरूपाचा ट्रेड म्हणजे ऑप्शन बाईंगचा ट्रेड करू शकत नाही. बरोबर. ऑप्शन सेलिंगचा ट्रेड याच्यामध्ये होऊ शकतो. वरनं तुम्ही समजा 24,300चा किंवा 250चा कॉल सेल केला असेल आणि खालच्या बाजूला जर बघितलं तर 24,150चा पुट सेल केला असेल, असं काहीतरी केलं असेल तर ते चालू शकतं. पण ऑप्शन बाय करण्याचा ट्रेड इथे आपल्याला करता येत नाही. तर त्यामुळे इथे काहीच आज दिवसभरामध्ये मग ट्रेड मिळाला नाही. एक खाली येणारा तेवढाच हे मिळालं आणि त्यानंतर एकदम शेवटी झालं. शेवटी जनरली मी काय करतो, हे प्रेफर करत नाही. त्यामुळे मी ह्याचं काही अपडेट दिलं नाही. कारण शेवटी-शेवटी काय होतं, आपल्याला माहीत नसतं दुसऱ्या दिवशी कदाचित गॅप अप सुद्धा ओपन होऊ शकतं. तर त्यामुळे ह्या प्रकारे आज दिवसभर मूव्हमेंट झाली. आता उद्या काय होऊ शकतं? तर उद्या आता मी मागचे 2-3 दिवस जसं सांगत होतो त्या पद्धतीने आता विचार करण्याची गरज नाहीये. उद्या काय होऊ शकतं? आता 24,180च्या खाली तर आलंय. बरोबर. आणि कॅशची कॅन्डल सुद्धा खाली तयार झाली. आज दुसरा दिवस आहे, की रेड कॅन्डल तयार झाली. काल मोठी कॅन्डल होती रेड, आज थोडी छोटी आहे. आता हळू-हळू सेटल होईल. दोन्ही बाजूनं जशा मूव्हमेंट व्हायला लागल्यात तसं आता ते सेटल होईल. आपल्याला पहिल्यांदा असं वाटलं होतं, की एका आठवड्यात होईल, पण आता असं वाटायला लागलंय, की एका महिन्यामध्ये ही काय प्रोसेस आहे नवीन, ती सेटल होईल असं आता वाटतंय. बघूया. तर आता इथपर्यंत खाली आलंय. उद्या सुद्धा जर हे खाली चालू राहिलं, तर खालच्या बाजूला आपल्याला टार्गेट काय आहे, 24,130 हे टार्गेट आहे आता. आणि खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर थोडंसं अजून मी काय करतो, हे व्यवस्थित ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. 24,130 आणि त्याच्या खालचं टार्गेट आहे 24,070. हे आता मोठं केल्यामुळे थोडं लांब लांब दिसतंय. तर आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर इथे येऊ शकतं आणि हा जो झोन आहे हा सपोर्ट झोन आहे. म्हणजे काय होऊ शकतं ते तुम्हाला सांगतो. कदाचित काय होऊ शकतं, इथपर्यंत खाली येऊनच एक बाउन्स येऊ शकतो. पण हे काय आहे, आता 24,180 ही मेक ऑर ब्रेक लेवल होती. त्यामुळे ह्याच्या खाली टिकल्यामुळे काय होणार, इथपर्यंत खाली येऊन जरी बाउन्स आला, तरी सुद्धा हा सेल ऑन राईजचा बाउन्स असणार. त्यामुळे त्यानंतर परत सेलिंग येऊ शकतं. बरोबर. तर त्यामुळे इथे आलं तर जाऊ शकतं किंवा काय होऊ शकतं, थोडंसं इथे मधोमध येईल आणि बाउन्स येईल. तरी सुद्धा परत काय होऊ शकतं, सेलिंगच येऊ शकतं. किंवा कदाचित काय होतं, ह्या लेवल पर्यंत येतं, मग बाउन्स येतो, मग खाली जातं. किंवा आणखीन एक ऑप्शन आहे, की ह्या लेवलच्या खालीपर्यंत सुद्धा जाईल, मग बाउन्स येऊन येईल. कसं होईल आपल्याला सांगता येणार नाही. पण जेव्हा बाउन्स येईल ना, तेव्हा मग आपल्याला थोडंसं लक्षात येऊ शकेल, की पुढे मूव्हमेंट कशी होणार आहे. पण आता आपल्याला खालच्या बाजूने जर विचार करायला गेलं, तर 24,130 हा आपल्यासाठी आता पुढचं टार्गेट आहे आणि त्याच्याही खाली टिकलं, तर मग हा सपोर्ट झोन आहे. त्यामुळे आपल्याला डायरेक्ट टार्गेट असं म्हणता येणार नाही, पण 24,070 हे टार्गेट आहे. अर्थात काय होऊ शकतं, समजा हे पहिल्या प्रयत्नात नाही आलं, तर पुढच्या वेळेला बाउन्स येईल आणि त्यानंतर खाली जाताना कदाचित येऊ शकेल. असं पण होऊ शकतं. तर त्यामुळे आता सध्या थोडंसं आपल्याला काय आहे, खाली जाण्याच्या दृष्टीनंच आपल्याला मूव्हमेंट दिसतेय. एकच शक्यता अशी आहे, की उद्या जर काही कारणानं अचानक गॅप अपच ओपन झालं. बरोबर. कारण ही कॅशची कॅन्डल आहे. बरोबर. ह्याला आपण सध्या धरत नाहीये. त्यामुळे ह्याच्या खाली आपण टिकलं नाही असंच झालं. डायरेक्ट गॅप अपच ओपन झालं आणि वरच झालं 24,180च्या. तर मग आपल्या दृष्टीनं काय होणार? हा एक टेक्निकल फॉल्स ब्रेकआउट होता आणि किंमत वरच जर राहिली उद्या, तर ती एक शक्यता आहे. आपण दोन्ही बाजूच्या शक्यता सध्या आपण धरतोय. तर तसं झालं तर मात्र काय होईल, मग हे सगळं खालच्या बाजूला येणार नाही. म्हणजे हे जे खालच्या बाजूला आलं होतं त्याचा लो ब्रेक झाला नाही असं आपण समजून, कारण ही कॅश कॅन्डल असल्यामुळे, कारण ती आपल्याला अचानकच दिसते, दिसत नाही. बरोबर. आपल्याला थोडंसं न हे करता अचानक ती कॅन्डल तयार होते. तर त्यामुळे आपण त्याला इग्नोर करू शकतोय सध्या आणि डायरेक्ट गॅप अप ओपन झालं, तर मात्र इथे डब्ल्यू पॅटर्न बनला परत, तर मात्र तेजी होऊ शकते. ही एक अगदी 10-15%, 20% शक्यता आहे. बाकी आपण असं म्हणू शकतो, की 60-70% शक्यता अशी आहे, की किंमत आता खालच्याच दिशेनं जाईल. मग उरलेली जी काही आहे, एक परत आणखीन 10-15-20% शक्यता अशी आहे, की साइडवेज होईल इथे सुद्धा. पण तसं होण्याची शक्यता कमी आहे.
खाली जेव्हा जायचं फिक्स झालंय, तर मग खाली जाऊ शकतं आता. अशा प्रकारचं चित्र झालंय. उद्या स्पष्ट होईल, की आणखीन आपल्याला किती खाली जाणार ते. तर माझ्या मते तुम्हाला आता इथे विश्लेषण लक्षात आलं असेल, आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं निफ्टी 50 मध्ये. आता जाऊया आपण बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये आपण काय सांगितलं होतं काल, तर ह्या लेव्हलच्या वर गेलं, 57,440च्या वर टिकलं, तर तेजी होऊ शकते आणि ही लेव्हल जी आहे ह्याच्या खाली टिकलं तर मंदी होऊ शकते. बँक निफ्टीमध्ये आज ॲब्सोल्युटली साइडवेज मूव्हमेंट झाली. तुम्ही बघू शकता, ओपन झालं इथे, गॅपडाऊन ओपन झालं, मात्र एक खूप मोठा बाउन्स आला होता. बरोबर, पण तो टिकला नाही. म्हणून मी वाट बघत होतो. पहिल्यांदा जेव्हा इथपर्यंत किंमत गेली तेव्हा असं वाटायला लागलं, की अरे ह्याच्यावर टिकतंय की काय? पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे ना, 50-50 ची परिस्थिती आहे. त्यामुळे मी थोडंसं थांबलो. इथे मी अपडेट दिलं नाही, की ह्याच्यावर जर टिकलं असतं, तर मग आपण विचार केला असता. पण काय झालं, किंमत खाली झाली आणि मग तुम्ही बघू शकता एकदम साइडवेज मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळाली. साधारणपणे खालच्या बाजूला बघितलं तर आपल्याला दिसेल 57,260 च्या आसपास आहे आणि वर बघितलं तर 57,360-370 च्या आसपास आहे. 100 पॉइंट मध्ये काय होत होतं, आपल्याला काही प्राइस ऍक्शन व्यवस्थित होत नव्हती. इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनण्याचा प्रयत्न झाला. इथे सुद्धा तुम्ही चेक करू शकता काय झालं, इथपर्यंत खाली आलं, इथं वर गेलं, इथपर्यंत परत खाली आलं आणि परत वर जायला लागलं होतं. इथे सुद्धा बघू शकता, पहिला लो खाली बनला, दुसरा लो थोडा वर बनला, पण इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, की ह्या लेव्हलचा ब्रेकआउट आपल्याला आला नाही. तर त्यामुळे याचा ब्रेकआउट आला असता तर डब्ल्यू पॅटर्न हा यशस्वी झाला असता आणि मग आपल्याला दोन्ही गोष्टी मिळाल्या असत्या. बरोबर, इथे मी सांगताना एक सांगितलं होतं, की जर डब्ल्यू पॅटर्न बनणार असेल तर 57,400चं एकदा टार्गेट येऊ शकतं आणि 57,445चं येऊ शकतं. त्यातलं पहिलं टार्गेट आलं. आपल्याला पहिलं टार्गेट पर्यंतच आपण जास्तीत जास्त विचार करू शकतो. तर 57,400चं टार्गेट आलं होतं. तो अपडेट दिलेला होता. तिथपर्यंत झालं. त्याच्यानंतर वर काही गेलं नाही. बरोबर? तर त्यामुळे हा डब्ल्यू पॅटर्न काही पूर्ण बनलाच नाही. तर अशा पद्धतीनं झालंय. हे झालं आज कशाप्रकारे. आज एकदम साइडवेज मूव्हमेंट होती. त्यामुळे असे काही दिवस असतात, की ज्यावेळेला आपण फार काही करू शकत नाही. त्या वेळेला आपण शांतच राहायचं असतं. कारण उगीच इथे आपण ट्रेड घ्यायला गेलो ना, तर त्याच्यामध्ये फसण्याची शक्यता असते. रोजच्या रोज आपल्याला ट्रेड मिळतीलच आणि रोजच्या रोज चांगलं विश्लेषण मिळेलच असं नसतं. एखाद्या दिवशी नसेल, त्या दिवशी आपण शांत राहायचं असतं. आता इथे काय आहे, हे आज काय होईल हे मी तुम्हाला सांगितलं. आता उद्या काय होऊ शकतं? अजूनही जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, एकदा जो लो बनलाय, तो काही अजून तोडला नाहीये. त्यामुळे आता आपल्याला काय आहे, उद्या वाट बघायची आहे, की हा जर लो तोडला, तर काय होऊ शकेल मग? किंमत खालच्या दिशेनं जाऊ शकते. मग 57,120 पर्यंत सुद्धा येऊ शकते. म्हणजे तुम्ही इथनं जर बघितलं, तर तुमच्या लक्षात येईल साधारण एक 150 पॉइंटचं आपल्याला खाली जाताना किंमत बघायला मिळू शकते, जर खाली जाणार असेल तर. आणि ही जर लेव्हल तोडली, तर मग आपल्याला पुढचा विचार करावा लागेल. आणखीन एक सेलिंग येऊ शकतं. पण जोपर्यंत 57,119.60 म्हणजे 57,120 ची लेवल पकडा किंवा 57,115 ची लेवल पकडा, ही जोपर्यंत ब्रेक होत नाही, तोपर्यंत आपल्याला थोडंसं हे होणार आहे. कारण आदल्या कसं असतं, आदल्या दिवशीचा लो जोपर्यंत ब्रेक होत नाही, आता काय झालंय, आदल्या दिवशीचा लो हा आलाय म्हणून मी ही पण लेवल दिली आहे. बरोबर, आणि हा त्याच्या आधीचा लो आहे. ह्याच्या पूर्वी काय होत होतं, रोज आदल्या दिवशीचे लो तोडत होती किंमत. आज तोडलेला नाहीये, साइडवेज आहे. कदाचित आता म्हणून परत 50-50 चान्स होऊ शकतो. परत वर जाऊ शकते किंवा खाली पण जाऊ शकतं. पण एकूण निफ्टीचं बघता बँक निफ्टी सुद्धा खाली जाईल असं वाटतंय. अन्यथा बँक निफ्टी जास्त निगेटिव्ह नाहीये. बरोबर? हे आपल्याला इथे दिसतंय. अजून एखादा दिवस थोडंसं वाट बघावी लागेल आणि त्यानंतर मग पूर्ण चित्र स्पष्ट होऊ शकेल. असं आत्ताचं चित्र आपल्याला इथे दिसतंय. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं याविषयी केलेलं विश्लेषण. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला काही आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपला YouTube चॅनल YouTubeवर ओपन केलात, तर त्याच्या तिथे तुम्हाला एक सबस्क्राईब बटन दिसतं आणि त्याच्या शेजारीच तुम्हाला जॉइन बटन दिसेल. या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही काय करू शकता, आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता, ज्यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह मार्केट अपडेट देत असतो. याच्यामध्ये ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम मेंबरशिप आहे. तर मॅक्झिमम माझं रेकमेंडेशन असं आहे, की तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर गोल्ड मेंबरशिप घ्या.
₹479 दरमहा. अर्थात हा Android किंवा Windowsवर लॉग इन केलं तर हा दर आहे. जर तुम्ही Appleच्या कुठल्याही डिव्हाइसवर लॉग इन केलं तर तुम्हाला थोडा दर ह्याच्यापेक्षा जास्त दिसणार. कारण Appleची त्यांच्या ज्या ॲपमध्ये इन ॲप पर्चेससाठी जो रेट असतो, तो Apple काही त्याच्यामध्ये चार्जेस जास्त घेतो. तर त्यामुळे तुम्ही जर Android किंवा Windows म्हणजे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर बघत असाल आणि Windowsच्या बघत असाल, तरच हा रेट दिसेल. Appleसाठी हा रेट तुम्हाला जास्त दिसणार आहे. तर ह्या पद्धतीनं तुम्हाला रेट्स आहेत. आपल्याला माहिती आहे की आता ह्या वर्षीसाठीचे हे रेट सेट झालेले आहेत आणि ते 17 ऑगस्ट पासून लागू झालेले आहेत. तुम्हाला ह्याच्याविषयी जर काही अधिक माहिती पाहिजे असेल, तर इथे मी माझा नंबर दिलेला आहे. ह्या नंबरवर तुम्ही केवळ आणि केवळ WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधून माहिती विचारू शकता. तिथे तुम्हाला माहिती दिली जाईल. फक्त एक लक्षात ठेवा, या नंबरवर कॉल करू नका. साधा कॉल, WhatsApp कॉल या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. फक्त WhatsApp मेसेजला रिप्लाय दिले जातात. त्यामुळे तुमचं चॅनल मेंबरशिप विषयी जी काही शंका असेल, ती तुम्ही ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे विचारू शकता. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता परत आपण आपल्या मूळ विषयाकडे परत जाऊया आणि राहिलेला इंडेक्स म्हणजेच सेन्सेक्सचं विश्लेषण सुरुवात करूया. तर सेन्सेक्समध्ये सुद्धा 2 लेव्हल दिलेल्या होत्या नेहमीप्रमाणे. मागच्या 2-3 दिवसापासून आपण हीच मेथड वापरतोय, कारण मागच्या 2-3 दिवसापासून मार्केट व्होलाटाईल आहे, पण दोन्हीकडे 50-50 चान्सेस आहेत. तर त्यामुळे आता 77,685 च्या वर टिकलं असतं तर तेजी होणार होती आणि 77,453 किंवा आपण 450 म्हणूया, त्याच्या खाली टिकलं ह्या लेव्हलच्या खाली तर मंदी होणार होती. आपल्याला ह्या लेव्हलच्या खालीच टिकलं, त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीनं किंमत खाली येताना आपल्याला दिसतीये. आता ही जी किंमत खाली येते, खाली कुठपर्यंत येऊ शकते? तर सेन्सेक्ससाठी आपल्याला 77,160 हे आता पुढचं टार्गेट आहे आणि 76,955 हे त्याच्या पुढचं टार्गेट आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, हा पण सपोर्ट झोन आहे. त्यामुळे आता इथे काय होऊ शकतं, जर किंमत खाली आली, तर ह्या झोनमध्ये येऊन एकदा बाउन्स येऊ शकतो. मात्र आता सेल ऑन राईज झालेली असल्यामुळे परत किंमत खाली जाऊ शकते. जसं निफ्टीमध्ये सांगितलंय त्याच सर्व गोष्टी इथे सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आता मी सगळं जशाच तसं परत इथे दाखवत नाही. त्यामुळे एवढं लक्षात ठेवा, की खाली येताना ह्या एरियामध्ये सपोर्ट झोन आहे. कधी-कधी काय होतं, सपोर्ट झोनच्या थोडंसं अलीकडेच त्याला टच न करता सुद्धा वर जातं. म्हणजे इथे 77,160 पर्यंत सुद्धा पोहोचत नाही आणि वर जातं. पण नंतर खाली येताना मग सगळी टार्गेट आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रकारे सुद्धा मार्केटमध्ये मूव्हमेंट होऊ शकते. तर हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये. आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं, याविषयी केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचंय की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारं हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब उपलब्ध होतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.